नमस्कार मित्रांनो, मी आहे नामदेव बाने आणि तुम्ही पाहत आहात आपला यूट्यूब चॅनल स्टॉक मार्केट इन मराठी. आज आपण ज्या IPOबद्दल बोलणार आहोत ती एक रिअल इस्टेट बिझनेसमधील कंपनी आहे, आर्केड डेव्हलपर्स लिमिटेड. या व्हिडिओमध्ये कंपनीबद्दल सर्व गोष्टी डिटेल्समध्ये समजून घेऊ. त्यावरून ठरवता येईल की IPOमध्ये अप्लाय करायचा की नाही करायचा आणि अप्लाय केला तर लिस्टिंग गेल मिळेल का आणि तो किती मिळेल. त्यामुळे हा व्हिडिओ कुठेही स्किप करू नका. प्रत्येक पॉईंट तुमच्यासाठी महत्त्वाचा असेल. व्हिडिओमध्ये शेवटपर्यंत टिकून राहा. जर चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बाजूचं बेल आयकॉन क्लिक करा, जेणेकरून तुम्हाला स्टॉक मार्केट आणि IPOबद्दल सर्व अपडेट्स टाईम टू टाईम मिळत राहतील. आर्केड डेव्हलपर्स लिमिटेडबद्दल जाणून घ्यायचं झालं तर क्लिअर आहे, ही एक रिअल इस्टेट डेव्हलपमेंट कंपनी असून तिचा फोकस रेसिडेन्शियल प्रोजेक्टमध्ये आहे. मेनली ह्या कंपनीचा प्रेझेन्स मुंबई मेट्रोपॉलिटन रिजनमध्ये रेसिडेन्शियल प्रोजेक्टवर ही कंपनी काम करते. याशिवाय गेली 4 दशकांचा रिअल इस्टेटमध्ये या कंपनीला एक्सपिरियन्स आहे. मुंबईत वेळेवर प्रोजेक्ट्स पूर्ण करून आपली चांगली रेप्युटेशन या कंपनीने बनवली आहे. आणखी डीपमध्ये कंपनीच्या बिझनेस मॉडेलबद्दल जाणून घ्यायचं झालं तर ही कंपनी 2 प्रकारच्या प्रोजेक्ट्सवर काम करते. त्यामध्ये पहिलं फ्रेश प्रोजेक्ट्स म्हणजे लँड ॲक्वायर करून नवीन बिल्डिंग्स रेडी करून त्या सेल करायचं काम करते. आणि दुसरं रिडेव्हलपमेंट प्रोजेक्ट्स म्हणजे जुन्या बिल्डिंग्स रिडेव्हलप करण्याचं पण काम ही कंपनी करते. मुंबईसारख्या रिजनमध्ये तुम्हाला माहीतच असेल, रेसिडेन्शियल फ्लॅटची डिमांड किती जास्त असते आणि ती जास्त वाढतच चालली आहे. अशा रिजनमध्ये चांगले काम आणि एक्सपिरियन्स वापरून आपले रेप्युटेशन या कंपनीने टिकवून ठेवले आहे. त्यामुळे वाढत्या डिमांडचा फायदा या कंपनीला होईलच. पण एवढ्यावरून आपण कंपनीच्या IPOसाठी अप्लाय करणार का? नाही. त्यासाठी आपण आणखी काही माहिती जाणून घेऊ. त्याआधी थोडक्यात IPOची टाईमलाईन पाहू. उद्या सकाळी 16 सप्टेंबरला IPO अप्लाय करण्यासाठी ओपन होईल. 19 सप्टेंबर संध्याकाळी 5 वाजता IPO क्लोज होईल. अलॉट झाला की नाही हे तुम्हाला 20 सप्टेंबरला समजेल. अलॉट झाला नसेल तर तुम्हाला तुमचे पैसे 23 सप्टेंबरला रिफंड होतील आणि जर अलॉट झाला असेल तर 23 सप्टेंबरलाच तुमच्या डीमॅटमध्ये शेअर्स क्रेडिट होतील. दुसऱ्या दिवशी 24 सप्टेंबरला मार्केटमध्ये लिस्टिंग होईल आणि तुम्हाला झालेलं प्रॉफिट किती झालं हे समजेल. IPO डिटेल्स पाहिले तर प्राईस बँड 121 ते 128 पर शेअर आहे. लोअर प्राईस बँड 121चा काही अर्थ नसतो. अप्लाय करताना अप्पर प्राईस बँड 128ला बिड लावली तर IPO अलॉट होण्याची शक्यता जास्त असते. 110 शेअर्सची लॉट साईज आहे. लॉट अप्लाय करण्यासाठी तुम्हाला 14,080 रुपये लागतील आणि ॲज अ रिटेलर तुम्ही मॅक्झिमम 14 लॉट अप्लाय करू शकता. 410 करोड ही इश्यू साईज आहे. 410 करोडचा पूर्णपणे फ्रेश इश्यू आहे. कुणीही शेअर्स विकत नाही आहे. म्हणजे IPOमधून येणारे सर्वच्या सर्व पैसे कंपनीजवळ जातील. हा पैसा कंपनी बिझनेस एक्सपान्शनसाठी वापरेल आणि ह्याचा फायदा कंपनीलाच होईल. आता आपण पाहूया कंपनीची सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, कंपनीचे फायनान्शियल्स. यावरून आपल्याला कंपनी किती स्ट्रॉंग आहे याचा अंदाज येईल. FY 2022 ते 24पर्यंत पाहिलं तर ॲसेटमध्ये ग्रोथ आहे. ही एक चांगली गोष्ट आहे. पण 2022 ते 23 कंपनीच्या रेव्हेन्यूमध्ये थोडा डिप दिसतो आणि प्रॉफिट पाहिलं ते पण फ्लॅट दिसतं. 23 वरून 24पर्यंत रेव्हेन्यू पाहिला तर जवळजवळ 250% जंप मारली आहे. तसेच प्रॉफिटमध्येही जवळजवळ 125% ग्रोथ दिसते. नेटवर्थमध्येही चांगली ग्रोथ दिसते. रिझर्व्समध्ये 2024मध्ये घट झाली. पण डेट पाहिलं तर 23मध्ये खूप वाढलं होतं. ते 2024मध्ये मोठ्या प्रमाणात कमी केलं आहे. डेट टू इक्विटी रेशो कमी होताना दिसेल. ही पण एक चांगली गोष्ट आहे. कंपनीचे फायनान्शियल्स चांगले आहेत. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, यामध्ये कन्सिस्टन्सी नाही आहे. अप्लाय करताना
याचा पण थोडा विचार करा. आता पाहूया KPI की परफॉर्मन्स इंडिकेटर. कंपनीचा ROE रिटर्न ऑन इक्विटी आणि ROCE रिटर्न ऑन कॅपिटल एम्प्लॉयड हे दोन्ही 45%च्या अबोव्ह आहेत. ROE आणि ROCE हे दोन्ही 45%च्या अबोव्ह असं खूप कमी कंपन्यांमध्ये पाहायला मिळतं. डेट टू इक्विटी 0.21 1पेक्षा कमी आहे, म्हणजे ही एक चांगली गोष्ट आहे. मगाशीच आपण पाहिलं की कंपनीने डेट खूप मोठ्या प्रमाणात कमी केलं आहे. रिटर्न ऑन नेटवर्थ 45%च्या अबोव्ह चांगली आहे. प्राईस टू बुक व्हॅल्यू 6.02 6 टाइम्स जास्त आहे. याचा अर्थ हा IPO स्वस्त नाही. मग हा महाग आहे का? तर हा महाग पण नाही. हा IPO स्वस्त पण नाही आणि महाग पण नाही. हा एका फेअर व्हॅल्यूवर ठेवला गेला आहे. तर तुम्ही म्हणाल की लिस्टिंग गेल मिळणार की नाही? तर ते आपण थोड्या वेळाने पाहूच. प्रॉफिट मार्जिन पाहिलं तर 19%च्या वर, म्हणजे चांगलं आहे. पियर्स कंपॅरिझन पाहिलं तर पियर कंपन्या यामध्ये कीस्टोन रिअल्टर्स, गोदरेज प्रॉपर्टीज, मॅक्रोटेक डेव्हलपर्स आणि सूरज इस्टेट डेव्हलपर्स अशा कंपन्या येतात. सर्व कंपन्यांची प्राईस टू बुक व्हॅल्यू पाहिली तर जवळजवळ सेमच दिसते. PE रेशो म्हणाल तर आर्केड डेव्हलपर्सचा सर्वात कमी दिसतोय. लिस्टिंग झाल्यावर यामध्येही बदल होईल, पण आता तरी हा अंडर व्हॅल्यूड दिसतोय. रेव्हेन्यू आणि प्रॉफिट ग्रोथ आर्केड डेव्हलपर्सची चांगलीच आहे. अशीच कन्सिस्टन्सी ठेवली तर आर्केड डेव्हलपर्स चांगले रिटर्न देईल. पण रिअल इस्टेट बिझनेसमध्ये अशी कन्सिस्टन्सी ठेवणे खूप चॅलेंजिंग असतं, हे पण लक्षात ठेवा. ग्रे मार्केट प्रीमियम पाहिला तर 70 चालू आहे, पण लिस्टिंग होईपर्यंत हा कमी जास्त होऊ शकतो. आताच्या ग्रे मार्केट प्रीमियमनुसार अंदाजे 198ला लिस्ट होईल असे दर्शवतं. लिस्टिंग वेळी मार्केट कसं बिहेव करतं यावर लिस्टिंग प्राईस अवलंबून असते. तरी पण वर्स्ट सिनेरिओमध्ये सुद्धा कंपनी तुम्हाला 140च्या वर लिस्ट होताना दिसेल. आणि सर्व काही नीट चाललं आणि मार्केटचा बिहेवियर चांगला राहिला तर तुम्हाला 200 किंवा 200च्या वरती तुम्हाला लिस्ट होताना दिसेल. लिस्टिंग लॉसमध्ये होण्याचे चान्सेस खूप कमी दिसतात. आता तुम्ही ठरवा की या IPOमध्ये अप्लाय करायचं की नाही करायचं. तुमचं डिसिजन काय आहे हे कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ जर आवडला असेल तर मित्रांसोबत शेअर करा. आणि पुन्हा एकदा सांगतो, चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर सबस्क्राईब करा. आणि अशाच नवनवीन व्हिडिओच्या नोटिफिकेशनसाठी बाजूच्या बेल आयकॉनवर क्लिक करा. चला तर मग भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. व्हिडिओ पूर्ण पाहण्यासाठी धन्यवाद.